जरांगेंच्या नेतृत्वामध्ये मराठ्यांचं वादळ आज नवी मुंबईत धडकणार आहे। तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेली ही पदयात्रा मुंबईच्या प्रवेशद्वारावरच रोखण्याच्या सरकारच्या आता सरकारी पातळीवर हालचाली आहेत। मोठ्या संख्येने मोर्चेकरी मुंबईत आल्यास नियोजन बिघडण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची सरकारला भीती आहे। त्यामुळेच जरांगेंची समजूत घालण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल येईपर्यंत आंदोलन थांबवण्यासाठी जरांगे यांना गळ घातली जाते। मात्र मोर्चा मुंबईत घेऊन जाण्यावर जरांगे पाटील हे अजूनही ठाम असल्याची माहिती मिळते। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट। काल पुण्यामध्ये जंगी स्वागत जरांगेंचं करण्यात आलं आणि आज मराठ्यांचं हे वादळ नवी मुंबईमध्ये धडकणार आहे आणि 26 जानेवारीला मुंबईमध्ये आझाद मैदानावर ते उपोषण करण्यावर ठाम आहेत। दरम्यान मराठा आंदोलनासंदर्भातली एक मोठी बातमी आता हाती येते। आवश्यकता भासल्यास जरांगेंच्या आंदोलनासाठी सरकार विशिष्ट जागा निश्चित करणार आहे। राज्य सरकारने उच्च न्यायालयात तशी ग्वाही सुद्धा दिली आहे। जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखा अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली होती, मात्र कोर्टाने त्याला नकार दिलाय। त्यामुळे या मोर्चाला आडकाठी नसल्याचं स्पष्ट झालंय। मात्र आवश्यकता भासली तर जरांगे यांच्या नेतृत्वाखालील शांततापूर्ण आंदोलनासाठी विशिष्ट जागा निश्चित करून देऊ आणि शांततेचा भंग झाल्यास कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ते उपाय करू अशी ग्वाही सुद्धा राज्य सरकारने दिली आहे। त्यामुळे राज्य सरकारकडून आता नेमकी कोणती जागा दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राज्य सरकार उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातलं राज्य सरकारने स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। मराठ्यांचं वादळ आज दुसरीकडे नवी मुंबईमध्ये धडकणार आहे। तर सरकार जरांगेंना मुंबईच्या वेशीवरच रोखणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी। मराठा योद्धा मनोज जरांगे यांची सभा काही वेळानंतर तिथे होणार आहे। काल त्यांचा पिंपरी चिंचवड असेल किंवा पुण्यात असेल दौरा होता आणि जागोजागी त्यांचं जे आहे स्वागत झालं, त्याच्यामुळे त्यांना रात्रीचा उशीर झाला। काल ही सभा 8 वाजता इथे होणार होती, मात्र ती झाली नाही आणि आता हे सकाळी 7 वाजता मनोज जरांगे इथे पोहोचले। मात्र रात्रभर इथेच मुक्काम केल्यामुळे इथले जे आंदोलक जे आहे इथे या लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात थंडी असल्यामुळे गारठले। मात्र एक झलक बघण्यासाठी मनोज जरांगेचे हे लोक अजूनही इथे उभे आहेत आणि मोठा प्रवास जो आहे तो केला आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत झाल्यामुळे पिंपरी चिंचवड पुण्यात त्याच्यामुळे त्यांची ज्या तब्येतीमध्ये थोडासा फरक पडला आणि काही वेळानंतर होणारच आहे। मात्र अजूनही त्यांची आंदोलन जे आहे ते इथे थांबलेले आहे आणि काही वेळानंतर इथली सभा झाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। दिलीप कांबळे, साम टीव्ही, महाराष्ट्र। आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक आज बंद असणार आहे। मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। तर मराठा मोर्चा आज नवी मुंबई धडकणार आहे। त्या पार्श्वभूमीवर मोर्चा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून जाईल आणि त्यासाठीच आता मुंबईकडे येणारी वाहतूक आज बंद असणार आहे। त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी आहेत, त्यामुळे या मोठ्या गर्दीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी महत्त्वाचे निर्णय काही घेण्यात येत आहेत। त्यामध्येच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आज मुंबईकडे येणारी वाहतूक बंद असणार आहे। मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला।